नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की मुंबई मंडळासाठी ड्राफ्ट ॲप्लिकेशन लिस्ट पब्लिश झालेली आहे. तर जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल, ज्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन केलं असेल, त्या स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत, ते आपण चेक करणार आहोत. अ, किंवा कोणत्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत, कुठे पर टेनमेंट किती ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि कुठे ॲप्लिकेशनच आलेलं नाही, तिथे टेनमेंट्स अवेलेबल असून सुद्धा एखाद्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशनच आलेले नाहीत. ह्या डिटेल्स आपण चेक करणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आपण बघूया की मुंबई मंडळासाठी जी डिटेल्स आपण बघितलं तर ड्राफ्ट ॲप्लिकेशन ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे 10 जूनला आणि उद्या 16 जूनला याचं फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे. तर जर ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झालेलं आहे तर लॉटरी ड्रॉची डेट अजून तरी आलेली नाही. त्या ड्राफ्ट ॲप्लिकेशनमध्ये आपण जर बघितलं, आपण आता आज या व्हिडिओमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन टेनमेंट्स ज्या आहेत त्याचा जो ड्राफ्ट आहे त्याच्याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत किंवा त्याच्या ज्या काही स्कीम आहेत, जर तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं असेल तर कुठल्या स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आलेली ते आपण बघणार आहोत. आपण जर जो एक्सेप्टेड ॲप्लिकेशनचा ड्राफ्ट बघितला, लिस्ट बघितली तर जवळपास 13,000 ॲप्लिकेशन हे अंडर कन्स्ट्रक्शन टेनमेंट्सच्या अंतर्गत आलेले आहे. 13,162 ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि ते एक्सेप्ट झालेले आहेत. आणि जर रिजेक्टची जर आपण लिस्ट बघितली तर रिजेक्टेड ॲप्लिकेशनमध्ये सगळ्या 4 प्रकारच्या स्कीम किंवा लॉटरी कोड जे आहेत ते मिळून फक्त आणि फक्त 300च्या आसपास जे ॲप्लिकेशन आहेत, 316 ॲप्लिकेशन हे फक्त रिजेक्टेड आहेत. आता ज्यांनी कोणी ह्यावर हरकती नोंदवल्या असेल त्याच्यामधून थोडेफार ॲप्लिकेशन एक्सेप्टेड लिस्टमध्ये येतील. म्हणजे सध्या जो ड्राफ्ट आहे त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. तर आज आपण अंडर कन्स्ट्रक्शन ज्या टेनमेंट्स आहेत त्या टेनमेंटसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. पण जर बघितलं तर हे अंडर कन्स्ट्रक्शन टेनमेंट्सच्या ज्या स्कीम आहेत त्या दिलेल्या डिटेल्स आहे. या बांधकाम चालू आलेल्या सदनिकाचा तपशील आहे. ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 स्कीम आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ए बी आहे 538A आणि 539A, अशा अजून 2 स्कीम आहेत. त्याचा डिटेल आपण बघणार आहोत. जर आपण बघितलं तर एक्सेप्टेड ॲप्लिकेशनची जी लिस्ट आहे ती ही लिस्ट आहे. यामधून आपण ॲनालिसिस केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग आपण बघूया की काय त्या डिटेल्स आहेत. हे स्कीम कोड आहेत 534, 535, 536, 537, 538, 538A, 539, 539A आणि 540. ह्याच्यात जर आपण बघितलं तर टोटल जे ॲप्लिकेशन आलेले आहेत पर स्कीम, तर हे डिटेल्स आहे. पर स्कीम इतके सारे ॲप्लिकेशन आलेले आहेत. आता यामध्ये त्या लोकेशनसाठी किंवा त्या स्कीमसाठी म्हाडाकडून किती सदनिका अवेलेबल होत्या? 534 साठी 86 सदनिका होत्या, 535 साठी 70 होत्या, 536 साठी 172 होत्या, 537 साठी 85, 538 साठी 240, 538A साठी 240 होत्या, 539 साठी 371, 539A साठी 370, 540 साठी 128 अशा सदनिका म्हाडाकडून अवेलेबल केलेल्या होत्या ह्या लॉटरीसाठी. तर जर आपण बघितलं ह्या टोटल टेनमेंटसाठी इतके सारे ॲप्लिकेशन आले, त्याचा रेशिओ जर आपण बघितला की पर टेनमेंट किती ॲप्लिकेशन आलेले आहेत, तर आपल्याला या ठिकाणी दिसेल की काही स्कीमसाठी जर बघितलं हायेस्ट 50 ॲप्लिकेशन आलेले आहेत एका घरासाठी आणि कमीत कमी जर आपण बघितलं तर 0.59 म्हणजे आता ह्या लोकेशनला जर बघितलं तर 370 टेनमेंट्स किंवा सदनिका म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. पण जे ॲप्लिकेशन आलेले आहेत ते 219 आलेले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी जर रिझर्वेशन कॅटेगरी सोडता आपण जर टोटल टेनमेंटचं कम्पॅरिझन केलं तर प्रत्येक जे ॲप्लिकंट आहे त्याला सदनिका मिळू शकतात. असा रेशिओ आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन एक्सेप्टेडमधून दिसतोय. पण त्यात थोडा बदल होऊ शकतो.
जर आपण बघितलं 534 स्कीम कोड, त्यामध्ये जर आपण कंपॅरिझन करताना जर रिझर्वेशन कॅटेगरी जी आहे ती जर आपण गृहीत धरली, तर रिझर्वेशन कॅटेगरी वाईज सुद्धा किती ॲप्लिकेशन आले आहेत ते सुद्धा आपण चेक करू शकतो. आता ही रिझर्वेशन कॅटेगरी ज्या दिलेल्या आहेत त्याच्यानुसार हे ॲप्लिकेशन आलेले आहे आणि म्हाडाने त्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी किती सदनिका अवेलेबल केलेल्या होत्या ते सुद्धा आपल्याकडे डिटेल्स आहेत. आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त जो रेशिओ आहे जनरल पब्लिकसाठी 534 आपण स्कीम कोड बघतोय, तर 46 ॲप्लिकेशन आलेले आहेत. प्रत्येक एका टेनमेंटसाठी 45च टेनमेंट्स आहे. 2079 ॲप्लिकेशन आलेले आहेत. ते जर आपण कम्पेअर केलं तर 46 जवळपास ॲप्लिकेशन एका घरासाठी आलेले आहेत जनरल पब्लिकसाठी. आणि काही ठिकाणी जर आपण तो रेशिओ बघितला तर तो कमी आहेत, म्हणजे टेनमेंट्स जास्त अवेलेबल आहेत. 2 टेनमेंट्स आहेत, ॲप्लिकेशन 2 आलेले आहेत. तिथे प्रत्येक त्या ॲप्लिकेशनला म्हणजे जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय आहे त्या 2च ॲप्लिकेशन आलेले, 2च सदनिका आहेत. त्या दोन्ही ॲप्लिकंटला ते अवेलेबल म्हणजे ती लॉटरी लागणार आहे. पण काही ठिकाणी आपण जर बघितलं तर फ्रीडम फायटर 2 जागा आहे, सदनिका आहेत म्हाडाच्या घरांच्या, पण 0 ॲप्लिकेशन आलेले आहेत. त्या रिक्त राहणार आहेत. अजून आपण जर बघितलं तर म्हाडा एम्प्लॉई जर बघितलं तर म्हाडा एम्प्लॉईसाठी 2 सदनिका होत्या, पण ॲप्लिकेशन एकच आलेलं आहे, म्हणजे एक सदनिका सुद्धा या ठिकाणी रिक्त राहणार आहे. आणि हे ज्या ठिकाणी रेशो आपण जर बघितला तर 1 किंवा 1 पेक्षा कमी आहे, पॉईंटमध्ये आहे, त्या ठिकाणी 100% जे काही ॲप्लिकेट आहे त्यांना ती घरं मिळणार आहे. आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त रेशो कुठं आहे, जनरल पब्लिक किंवा SC कॅटेगरी किंवा स्टेट गव्हर्नमेंट ह्या ठिकाणी आपल्याला जास्त जो ॲप्लिकेशन आहे त्याचा रेशो या ठिकाणी दिसतोय. तर असं आहे ह्या डिटेल्स आपण जो ड्राफ्ट पब्लिश झाला आहे त्याच्यावरून ह्या डिटेल्स आयडेंटिफाय केलेल्या आहेत. तुम्हाला जर तुमच्या स्कीमबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही स्कीम कोडबद्दल किंवा कुठल्याही रिझर्वेशन कॅटेगरीबद्दल ज्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याची जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा, किंवा तुमचं नेम जर तुम्हाला आयडेंटिफाय होत नसेल की ॲप्लिकेशन एक्सेप्टेड किंवा रिजेक्टेडमध्ये आहे तर त्याही डिटेल्स जर तुम्हाला चेक करायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण त्या चेक करण्याचा प्रयत्न करूया. आणि माहिती जर तुम्हाला आवडली तर रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.